हाय हॅलो वेलकम टू अवर चॅनल प्रतिभाज डेली लाईफ. मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने हुलग्याची भाजी किंवा हुलग्याचं कढण. तर मोड आलेल्या हुलग्याची भाजी ही सगळ्यांना आवडते ना आवडते, बट तुम्ही जर माझ्या पद्धतीने बनवाल तर नक्कीच ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातील. तर इथे मी हुलगे मोड येण्यासाठी असे बांधून ठेवले होते. तर तुम्ही बघू शकता एका दिवसामध्येच हे या हुलग्यांना एवढे मोठे मोठे मोड आलेले आहेत आणि लगेच येऊन जातात. व्यवस्थित जर एका कापडामध्ये बांधून जर ठेवले तर याच हुलग्यांची आज आपण छान अशी भाजी कढण बनवणार आहोत. तर इथे मी गॅस पेटवून घेते आणि त्यावरती एका पातेल्यामध्ये स्वच्छ असे हुलगे धुवून आणि आपण पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत पहिलं. आणि आता हे बघा इथे आपले हुलगे शिजवून झालेले आहेत आणि हुलगा असा व्यवस्थित शिजलेला आहे. तर बघू शकता तुम्ही छान असा हुलगा शिजलेला आहे. म्हणजे एकदमच खूपच नाही शिजवायचं आपल्याला, बट 80% तर हुलगा शिजला पाहिजे. आणि हे पाणीसुद्धा आपण भाजीमध्ये वापरणार आहोत, त्यामुळे हे पाणी काही तुम्ही टाकून वगैरे द्यायचं नाही आहे. तर आता आपण भाजीची तयारी करूयात, चला. तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे. गॅस ऑन करून कढई ठेवली आहे गरम करायला. आता कढई छान अशी आपली गरम झाली आहे आणि इथे मी कांदा कट करून घेतला आहे. एक कांदा, लसूण आणि कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे. आता कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून घेते मी. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाले. आता आपण यामध्ये कट केलेला लसूण फोडणीसाठी टाकून देऊयात. त्याला हा लसूण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तेलामध्ये व्यवस्थित फ्राय जर झाला तरच याची फोडणी बसेल छान अशी. आता या लसणाचा कलर चेंज झाला आहे, थोडा ब्राऊन झाला आहे. यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ आणि कांदासुद्धा आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ ॲड करू शकता, त्याने लवकर कांदा परततो. जास्त जळून द्यायचं नाही आहे, व्यवस्थित असं हलवायचं मध्ये मध्ये त्याला. आणि गॅसची फ्लेम एकदम हाय नाही ठेवायची, थोडीशी कमी करायची आहे. तर आता कांदासुद्धा आपला थोडासा हलकासा परतलेला आहे. यामध्ये आपण हळद टाकून घेऊ. हळद, लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर वगैरे तुम्ही जे भाजीसाठी वापरत असाल ते. तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसं तिखट कमी हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही मिरची पावडर यामध्ये ॲड करा. हे सुद्धा चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे. आणि आता हे जे आपण हुलगे शिजवलेले ते पाण्यासकट त्याच्यामध्ये टाकायचे आहेत, कारण त्याचं पाणीसुद्धा खूप म्हणजे तेच तर मेन गरजेचं आहे. जे आपण हुलगे शिजवून घेतलेत त्यातीलच जो काही चांगला अंश आहे तो सगळा या रश्श्यामध्ये उतरलेला आहे. त्यामुळे हेच सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं. नंतर वरून कोथिंबीर टाकायची, थोडंसं चवीनुसार मीठ आणि नंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करून घ्यायचा. तुम्हाला जशी भाजीची कन्सिस्टन्सी हवी असेल तसं करू शकता. जर तुम्हाला सुक्की करायची असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी ॲड करू नका. सुक्की भाजी आणि रस्सा भाजी दोन्हीही भाज्या छान लागतात. तुम्ही अशीही रस्सा भाजी बनवू शकता किंवा सुक्कीसुद्धा बनवू शकता. आणि ही रस्सा भाजी तुम्ही चपातीसोबत आणि भाकरीसोबतसुद्धा ट्राय करू शकता. तर आपल्या भाजीला आता उकळी येते. थोडा वेळ अशीच भाजी शिजवून देऊया आपण. थोडीशी एकदम लो फ्लेमवरती भाजी अशीच शिजवून घ्यायची आहे थोडा वेळ. हे बघा आता कन्सिस्टन्सी याची व्यवस्थित झालेली आहे आणि भाजी आता आपली झाली आहे तयार. आता मी गॅस बंद करून घेते. तर हे बघू शकता तुम्ही
एकदम छान अशी मस्त चवीला आणि हेल्दीसुद्धा असते ही हुलग्याची भाजी. कडधान्य आपल्या शरीरासाठी प्रोटीन देतं, त्यामुळे ही हुलग्याची भाजी तुम्ही डाएटमध्ये सुद्धा ॲड करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी?